बाईच्या घरी गेले, बाई जेवायला देव म्हणे, भूक लागली मले. त्याही बाईनं राजीव कुराट दिली, हे जिलप्या फोडून दे म्हणे ना मग जेवायला ये म्हणे. पोटात अन्न नाही, दे मा म्हणे. माय म्हणलं दिले, माया मायेचं काम मी केलंच असतं ना म्हणे. ती संतांची काय लीला आहे हो. माया मायेचं म्या काम केलंच असतं ना म्हणे, तर दे मा म्हणे. दे, फोडून देतो म्हणे बा. घेतल्या जिलप्या आणि चालू केलं फोडणं. 2 वाजून गेले, पाणी नाही, काही नाही, काही नाही, काही आणलं नाही बाईना. झिलप्या फोडल्या. ते आपल्या लेकराला दूध पाजण्यात खुश झाली. बाबाजीनं झिलप्या फोडल्या आणि चालले गेले. तेव्हा तिने माहीत पडलं का बा बाहेर आली मग का माणूस बदलते कसा. आपण म्हणतो बदलण्याकरता खूप वर्षानुवर्ष प्रवचन केलं पाहिजे, महत्वाचं नाही. पण संतांच्या विचाराचा एखादे शब्द जरी कानावर पडला तर माणसामध्ये बदल निर्माण होते. गाडगे बाबा निघून गेले. रात्री त्याचं कीर्तन होतं 5 वाजता, म्हणजे 6-7च्या दरम्यान तयारी सुरू होती त्याच गावात. या बाईने बी जायचं होतं, कीर्तनाला जायचं होतं. तिलाही माहित होतं की कीर्तन आहे, पण बाई खूप हेकड स्वभावाची होती. एवढी हेकड होते, काही बोलायचं काम नाही, की सुदच काम नाही. ते काय काय उपादान नेम नाही. गाडगे बाबानं झिलप्या पडून चालले तर गेले, पण बाई जेव्हा एवढ्या हेकड स्वभावाची होती तशी तुमच्या गावातही नसेल. ते बाई जेव्हा बाहेर आली, झिलप्याचा ढीग पाहिला. सकाळी पोराले फोड म्हणलं, पोट्ट्यानं फोडलं नाही अशी ते म्हणायला लागली मनात. आणि ह्या कोण माणूस होय, का होय बा, यानं एवढ्या मोठ्या झिलप्या फोडल्या, काही मागितलं नाही. पाणी मागितलं होतं, जेवण मागितलं होतं, तेही मी देऊ शकली नाही. आणि एवढ्या मोठ्या झिलप्या फोडून टाकल्या आणि हा माणूस गेला कुठं. तिने चिंतन लागलं. मग पहा, कोणाची सेवा केली ना आपण, आणि जेव्हा काहीतरी निस्वार्थ मनानं काम करतो ना, तर जगात बदल निर्माण होतो. आपल्याविषयी भाव निर्माण होते. गाडगे बाबाविषयी भाव निर्माण झाला बाईच्या मनात. बाईच्या डोळ्याला पाणी आलं. शेजारींकडे गेली. एकटी बाई होती. माय तो माणूस दिसला का हो, जेव मागे हो जेव. मी झिलप्या फोडाले कुराट दिली. माय झिलप्या फोडल्या, कुठं गेला असं हो, त्याने बोलवणं कुठं असं पाहिलं रे. बाई कुठ्याला पाठवते का, जा रे पाय बरत हो, पाय बरं. कोणीतरी कुठं आहे, महात्मा आहे, राजे होतो. बदल. काही प्रवचन नाही केलं, कीर्तन नाही केलं, काही नाही केलं. बाईमध्ये परिवर्तनाची लाट आली. दुसरी बाई म्हणते, माय आज गाडगे बाबाचं कीर्तन आहे म्हणे हो इथं, पण हे गाडगे बाबा होय माहीत नाही. ते बाई कधी कीर्तनातही गेली नाही आहे, किती सत्संगात गेली नाही, काहीच आवडत नव्हतं तिला. फक्त अहंकार, अभिमान, मीपणा, गर्व, मी आहे तर काहीच नाही, मृत्यूही माहीत नाही तिला, एवढी घमंड. पण त्या दिवशी तिच्यात काय बदल झाला त्या झिलप्या पाहून. त्या बाईले शेजारीले म्हणते, आपण मिळून जाऊ, कोणातरी कीर्तनात बसावं. मला वाटते मा मन अशांत झाला आज माया म्हणाले थारा दिसत नाही, माय मन जाग्यावर नाही, पागल डोकं झाले आणि वाटते. तेवढ्यात 6 वाजले आणि बाई कीर्तनाला लागली. बाई बसली, पण कीर्तनात बसल्यावर एकदम विचार करत बसली. आणि जसेही गाडगे बाबा स्टेजवर चढले आणि त्यांना ते रूप दिसलं, तेच हातात तराटा, डोक्यावर मडकं आणि रंगीबेरंगी कपडे, असं पाहिल्याबरोबर बाईले खत रडा. अर्धी पर्दी लोळणच घेतलं तिनं. म्हणजे खूप दुःख वाटलं. म्हणे काय ह्याच माणूस नाही. बायाला विचारते, बाया हे सखूबाई हे कोण होय हो?
ह्या सांगतो सोय माझ्या घरी आलता झेंडा फोडल्या मुले जेवायला मागितलं होतं होय मी जेवायला नाही दिलं व झेंडा फोडल्यावर नाही माझ्या घरच्या हे पोरवय अहो हे देपूची काडगे बाबा होय ना हे काडगे अहो आज कीर्तन आहे ना द्यायचं हो का कीर्तन आहे का हो हो कीर्तन आहे ना बाई केष्ट वय बाईले सहज झालं नाही बाई टेजवर आले साष्टांग दंडवत घातलं बाबाजी कीर्तन सुरूच व्हायचं कीर्तन सुरूच व्हायचंय बाईमध्ये बदल घरून पासूनच सुरू झाला कधी न ऐकणारी कधी न बोलणारी शेजाऱ्याशी वाईट वागणारी शेजाऱ्याची उडवणारी शेजाऱ्यावर अपमानित बोलणारी बदलते हो माणसं फक्त त्यानं मनाला लावलं पाहिजे आमचा हा प्रतीक सुद्धा थोडा चांगला पोरगा होता थोड्या प्रमाणात त्याला व्यसनाचा डाग होता त्या टायमाला त्याने हिंगणघाटला कीर्तन ऐकलं हा पोरगा सुद्धा बदलून गेला कोण नाही बदलत विचारानं कोण नाही बदलत विचारानं बदल माणसामध्ये निर्माण होते गाडगे बाबा ए माय काऊन पाया लागली हो म्हणे उठ उभी बाय हात धरला उभं केलं काऊन रडते हो बाबा तुम्ही जेवले नाही माझ्या घरी काम केलं माय पोट माय काम ऐकत नाही मा मालक माय काम ऐकत नाही तुम्ही कोण्या गाव राहिले काय केलं आणि मायावाला एवढ्या झिलप्या पडून दिल्या देवा मी हे पाप कुठं भरूजी ए माय कुठं पाप झालं हो अहो तू काही माय आहे आणि मायेचं काम केलं काही पापात जाते का अरे बाप रे गाडगे बाबा माय म्हणा लागले त्या माऊलीनं त्या दिवसापासून विचार केला की आजपासून बाबा कोणाशी पाठायचं नाही कोणाचा अपमान करायचं नाही कोणाचा द्वेष नाही कोणाचा मत्सर नाही कोणाचा राग नाही बाबाचं कीर्तन सुरू झालं